Hello friends, in the last lecture we have seen the genetic disorders. Now I am starting the chromosomal disorder, the last topic of this chapter. Okay? So the first chromosomal disorder is Down syndrome. Chromosomal disorder means there is an increase or decrease in the number of the chromosomes. ठीक आहे. जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये आपण मेन काय बघितलं तर जेनेटिक डिसऑर्डरमध्ये काय होतं म्युटेशन. म्हणजे काय तर सिंगल पॉईंट म्युटेशन वगैरे होतं. म्हणजे एखादा सिंगल जीन डिलीट झाला तर जो डिसऑर्डर प्रोड्यूस होतोय त्याला आपण म्हणतो जेनेटिक डिसऑर्डर्स. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर्समध्ये काय बघणार आहे तर क्रोमोझोमचे नंबर कमी जास्त होणार आहे. ठीक आहे. क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येणार आहे त्याला म्हणतो आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. So our first is Down syndrome. This Down syndrome is discovered by the scientist Langdon Down in 1866. Okay. So this Down syndrome is caused due to the trisomy of 21st chromosome. याला काय म्हटलेलं आहे ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. असं का म्हटलंय तुम्हाला माहिती आहे की देर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. ठीक आहे. 23 पेअर्स आउट ऑफ विच 22 पेअर्स are autosomal and one pair is sex chromosomal. सेक्स क्रोमोझोमल मध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे की मेल असेल तर XY आणि फिमेल असेल तर XX. सो काय सांगते 21st ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. म्हणजे याचा अर्थ काय जो ऑटोझोमल क्रोमोझोम आहे त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी झाली आहे. त्यामध्ये पण ॲबनॉर्मॅलिटीमध्ये काय झालंय तर 21st नंबरचा जो क्रोमोझोमची पेअर आहे तिथे काय झालं नॉर्मली 2 क्रोमोझोम असतात. ठीक आहे. पेअर म्हटल्यावर 2 असणार आहे. बट देर इज अ ॲडिशन ऑफ 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम दॅट इज ऑटोझोम. तो कुठे ॲड होतोय 21st पेअरमध्ये. तर टोटल क्रोमोझोम किती झाली आहे 3. दॅट इज वाय ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. ठीक आहे. हे कशामुळे होत आहे ड्यू टू द डिसजंक्शन. म्हणजे ज्यावेळी ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होतं क्रोमोझोमल डिस्ट्रीब्युशन होत असतं. क्रोमोझोमल डिस्ट्रीब्युशन होत असताना काय होतं अनइक्वल क्रोमोझोम डिस्ट्रीब्युशन होतं त्यामुळे एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होतो. ठीक आहे. मग हा एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झाल्यानं फीचर्स काय दिसतात कॅरेक्टरिस्टिक काय दिसतात. ठीक आहे. म्हणजे द पर्सन विच इज सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम शोज द फीचर्स लाईक लो IQ. ठीक आहे. देन द टंग इज प्रोट्रुडिंग. म्हणजे काय झालेलं असतं त्याची जी टंग आहे ती बाहेर आलेली असते. देन लोअर लिप इज ऑल्सो प्रोट्रुडिंग. म्हणजे काय असतं तर त्याचा जो लिप असेल तो सुद्धा काय तो बाहेर आलेला असतो. अँड ड्यू टू विच कंटिन्यू तिथे काय असतं सलावेशन असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला कंटिन्यू सलावेशन दिसेल तो जो कोणी मुलगा असेल किंवा मुलगी असेल. ठीक आहे. देन मेंटल रिटार्डेशन दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर. मेंटली तो रिटार्ड असतो. ठीक आहे पर्सन. अँड देर इज अ सिंगल पाल्मार क्रीज. म्हणजे पाल्मवरती बघा तुम्ही अनेक क्रीज दिसतात बट डाऊन सिंड्रोममध्ये फक्त सिंगल काय दिसेल तुम्हाला एकच क्रीज दिसते. ठीक आहे. म्हणजे त्याने पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तो डाऊन सिंड्रोमचा पेशंट आहे. सो दॅट इज अ डाऊन सिंड्रोम क्रोमोझोमल डिसऑर्डर. चला नेक्स्ट डिसऑर्डर इज क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ठीक आहे. क्लाइनफेल्टर सिंड्रोम. आता बघा आपण जो डाऊन सिंड्रोम बघितला त्या डाऊन सिंड्रोम इज अ ऑटोझोमल डिसऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट 2 डिसऑर्डर बघणार आहे आपण दॅट इज क्लाइनफेल्टर सिंड्रोम अँड टर्नर सिंड्रोम. These both are the sex chromosomal disorders and Down syndrome is a autosomal chromosomal disorder. तर बघूया Klinefelter syndrome. This Klinefelter syndrome, the chromosomal constitution of that person is XXY. म्हणजे काय झालेलं आहे नॉर्मली काय असायला बघा नॉर्मली काय असायला पाहिजे जर मेल असेल तर XY असायला पाहिजे. बरोबर आहे. बट इन Klinefelter there is a 1 extra chromosome. 1 extra chromosome. कोणता क्रोमोझोम ॲड होतोय तर 1 एक्स्ट्रा X क्रोमोझोम. ठीक आहे. त्यामुळे काय होणार आहे याचं कॉन्स्टिट्यूशन काय होतं XXY. इट विल बिकम XXY. सो त्यामुळे काय होतं मेल बरोबर ना हे मेलमध्ये होते कारण XY पण तिथे ॲड कोणता झाला X. ठीक आहे. म्हणजे नॉर्मली अदरवाईज तो काय असता मेल असता बट त्यामध्ये ॲड काय झाला एक X क्रोमोझोम झाला. सो आपण काय म्हणतो मेल शोविंग फिमेल कॅरेक्टर्स. क्लाइनफेल्टरमध्ये काय होतं मेल शोविंग अ फिमेल कॅरेक्टर्स. म्हणजे मेलमध्ये मग आपल्याला काय दिसतात फिमेलचे कॅरेक्टर दिसतात. मग त्यामध्ये काय दिसतं तर गायनोकोमॅस्टिया दिसतो. गायनोकोमॅस्टिया म्हणजे काय होतं तर जो व्हॉइस आहे तो काय होतो फिमेल सारखा व्हॉइस होऊन जातो आणि त्यासोबत देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेस्ट. ठीक आहे. नॉर्मली मेलमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट झालेली नसते. ठीक आहे.
बट त्यामध्ये क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट होते, दॅट इज गायनोकोमॅस्टिया कंडिशन. ठीक आहे, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, गायनोकोमॅस्टिया. सो हे कशामुळे झालं, ड्यू टू वन एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम, त्यामुळे झालं. ठीक आहे, क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये. आता त्याच्याच रिलेटेड अजून एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसत असेल बार बॉडी मी लिहिलेली आहे. ठीक आहे, नॉर्मली, ठीक आहे, नॉर्मल सेल असेल तर नॉर्मल सेलमध्ये काय होतं, जर 2 एक्स क्रोमोझोम असेल, म्हणजे 2 एक्स क्रोमोझोम कोणात असणार आहे, फिमेल. ठीक आहे, फिमेल सेल. इफ इट इज अ फिमेल सेल, इट विल शो द 2 एक्स क्रोमोझोम. ठीक आहे, बट out of which the 1x chromosome is non-functional and it gets converted into the dark stain structure. That dark stain structure is called as bar body. म्हणजे काय, तर फिमेल सेल जर ती असेल तर तुम्हाला एक तिथे बार बॉडी दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ एखादी सेल आहे, तुम्ही ती अनालाइज करताय आणि अनालिसिसमध्ये तुम्हाला दिसते की तिथे एक डार्क स्टेन बॉडी आहे, म्हणजे ती बार बॉडी जिला म्हणतो आपण. जर बार बॉडी प्रेझेंट असेल तर याचा अर्थ काय, ती सेल कोणाची आहे, फिमेलची आहे. बरोबर आहे, हे आपल्याला त्याच्यावरनं आयडेंटिफाय होतं. मेलमध्ये काय होणार आहे, एक्स आणि वाय क्रोमोझोम असणार आहे. ठीक आहे ना. सो मेलमध्ये तर तुम्हाला बार बॉडी दिसणार नाही, म्हणजे याचा अर्थ नॉर्मली मेलमध्ये बार बॉडी दिसणार नाही. मग जर तुम्हाला बार बॉडी आयडेंटिफाय झाली नसेल त्या सेलमध्ये, याचा अर्थ ती सेल कोणाची आहे, मेलची आहे. बरोबर आहे. बट क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये काय होईल बघा, तिथे कॉन्स्टिट्यूशन काय झालेलं आहे, एक्स एक्स वाय झालेलं आहे. सो ही सेल आहे अँड दिस इज न्यूक्लियस. सो यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आला आहे. बरोबर आहे. मग आता काय होईल, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असेल तर तो एक एक्स्ट्रा क्रोमोझोम जो राहणार आहे तो काय होईल, नॉन फंक्शनल राहणार. ठीक आहे, आणि तो कन्वर्ट होईल कशामध्ये, बार बॉडीमध्ये. दिस डार्क इज अ बार बॉडी. मग जेव्हा सेल अनालाइज होईल त्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, ऑब्झर्व होईल बार बॉडी. मग काय होऊ शकतं, बार बॉडी ऑब्झर्व झाली तर तुम्हाला काय वाटेल की हा कोण आहे, फिमेल आहे, ती सेल फिमेलची आहे. कारण का, आपल्याला माहिती आहे बार बॉडी कोणात ऑब्झर्व होते, फिमेलच्या सेलमध्ये. सो इथं काय होऊ शकतं, मिसरिडिंग होऊ शकते या क्लाइनफेल्टर सिंड्रोममुळे. कारण की तिथे एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असल्यामुळे तो कन्वर्ट होणार आहे बार बॉडीमध्ये आणि एक फंक्शनल असणार आहे. बट तो कोण असणार आहे, मेल असणार आहे. बट त्याच्यामध्ये कॅरेक्टर तुम्हाला फिमेलचे दिसतील. ठीक आहे, हा एक त्या ठिकाणी कन्सेप्ट होता. चला, सो हा झालेला आपला क्लाइनफेल्टर सिंड्रोम. म्हणजे क्लाइनफेल्टर सिंड्रोम कोणाच्या रिलेटेड आहे, मेल. म्हणजे मेल शोईंग अ फिमेल कॅरेक्टर, एवढं लक्षात ठेवायचं. ही लाईन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बस, मेल शोईंग अ फिमेल कॅरेक्टर, गायनोकोमॅस्टिया त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे काय, तो व्हॉइस ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. आणि अनदर वन कॅरेक्टरिस्टिक इज द मेल इज स्टराईल ड्यू टू दी नॉन डेव्हलपमेंट ऑफ दी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. म्हणजे काय होतं, देर इज अ अंडर डेव्हलप्ड टेस्टिस. ठीक आहे. सो टेस्टिसची डेव्हलपमेंट न झाल्यामुळे काय होतं, तो फिमेल जो असतो तो स्टराईल होतो. म्हणजे काय, तर इट कॅन नॉट रिप्रोड्यूस. म्हणजे ऑर्गॅनिझम्स तो काय करू शकत नाही, प्रोड्यूस करू शकत नाही. तो स्टराईल होऊन जातो, कारण की त्याची जी टेस्टिस असतात त्या टेस्टिसची डेव्हलपमेंट झालेली नसते. आणि टेस्टिसची डेव्हलपमेंट न झाल्यामुळे स्पर्म प्रोडक्शन जे असतं, ज्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस, ते स्पर्मॅटोजेनेसिस अब्सेंट असतं क्लाइनफेल्टर सिंड्रोम झालेल्या पर्सनमध्ये. दॅट इज वाय इट इज अ स्टराईल. ठीक आहे, हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे की तो स्टराईल असतो. चला पुढे, लास्ट डिसऑर्डर दॅट इज टर्नर सिंड्रोम. ठीक आहे, दिस इज डिस्कस्ड बाय टर्नर and the Klinefelter is discovered by the Klinefelter scientist. That is why it is called as Klinefelter. So Turner syndrome shows the exotype sex chromosomes. Now what is exotype sex chromosome? तर यामध्ये अगोदर बघूया की टर्नर सिंड्रोम हा कोणामध्ये होतो, फिमेलमध्ये. मीन्स द फिमेल इज स्टराईल. नाव वाय फिमेल इज स्टराईल, ड्यू टू दी अंडर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स नॉट वेल डेव्हलप्ड, means there is no development of the breast, no development of the ovary, and due to the underdevelopment of the ovary, these female cannot reproduce. That is why the female which is suffering from Turner syndrome is a sterile. ठीक आहे. then menstruation is also abnormal. ठीक आहे, जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ती सुद्धा नॉर्मल नसते, त्यामध्ये इरेग्युलरिटी वगैरे आलेली असते आणि ते सुद्धा एक कारण आहे की ती स्टराईल होते. ठीक आहे. मग आता क्रोमोझोमल कॉन्स्टिट्यूशन काय दिसतं, एक्सोटाईप दिसतं. एक्सोटाईप दिसतं म्हणजे काय होतं बघा, आता एक सेल आहे, ठीक आहे, फिमेल, जिच्यामध्ये एक्स एक्स क्रोमोझोम आहे. पण ज्यावेळी गॅमेट फॉर्मेशन होता, तुम्हाला माहिती आहे की एक्स एक्स सेपरेट होणार आहे, हॅप्लॉइड तयार होणार आहे, म्हणजे एका गॅमेटमध्ये एक्स आणि दुसऱ्या ओव्ह्यूमध्ये एक्स जायला पाहिजे. बट इथे काय होतं, क्रोमोझोमचं जे क्रोमोझोम सेपरेशन होत असताना जे असतं त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी होऊन जाते आणि नॉन डिस्जंक्शन होऊन जातं. म्हणजे काय, तर क्रोमोझोम सेपरेशन होत असताना त्या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी येते आणि
दोन क्रोमोझोम सेपरेट होण्याऐवजी एका सेलमध्ये दोन क्रोमोझोम येतात. सो इथं या उव्यूमध्ये काय झालं, XX आला, पण या उव्यूमध्ये काहीच नाही गेलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही क्रोमोझोम X क्रोमोझोम यामध्ये आले. सपोज आपण दिला A and this is a B. So A contains 2X chromosome but B does not contain any chromosomes. ठीक है. Now if the ovum which contains the 2X chromosome, if gets fertilized by the Y chromosome, it will form the XXY because that ovum contains the 2X chromosome and Y from the male, that is from the sperm. So it will produce XXY. ठीक आहे, XXY आलं म्हणजे काय प्रोड्यूस होणार, XXY म्हणजे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. अँड अदर रिमेनिंग जो असणार आहे, जर हा जो फिमेल ओव्ह्यूम आहे हा जर फर्टिलाइज झाला बी, ठीक आहे, आणि तो जर एक्स क्रोमोझोमने फर्टिलाइज झाला तर काय होणार आहे, सॉरी एक्स स्पर्मने फर्टिलाइज झाला तर काय प्रोड्यूस होईल, XO म्हणजे काय, झिरो, थोडक्यात झिरो येतो. ठीक आहे, याच्यामध्ये क्रोमोझोमच नाही, सो फक्त एकच एक्स क्रोमोझोम आला जिथे दोन असायला पाहिजे, XX. ठीक आहे, तर त्या फिमेलमध्ये instead of 2X chromosome there is only 1X chromosome, that is why we represent as a X0. ठीक आहे, मग एकच एक्स क्रोमोझोम आल्यामुळे काय होतं, तर जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहे ते डेव्हलप होत नाही. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर हे आपण रिप्रोडक्शनमध्ये अजून डिटेल स्टडी करतो, बट इथे थोडक्यात सांगतो की ब्रेस्ट डेव्हलपमेंट असेल, त्याच्यानंतर ओव्हरीची डेव्हलपमेंट असेल, ती डेव्हलपमेंट झालेली नसते, मेन्स्ट्रुएशन सायकल जी असते ती ॲबनॉर्मल असते आणि त्यामुळे ती फिमेल जी असते ती स्टराईल होते. ठीक आहे, सो दिस इज दी टर्नर सिंड्रोम. आणि या ठिकाणी आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर्स बघितलेले जे आपल्या सिलेबसमध्ये, दॅट इज डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम अँड टर्नर सिंड्रोम. आउट ऑफ विच डाऊन सिंड्रोम इज ऑटोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे ऑटोझोमल पेअर जे आहेत क्रोमोझोमच्या, ठीक आहे, फर्स्ट 22 मधल्या 21 पेअरमध्ये तो होतोय. आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम जे आहेत तर ते सेक्स क्रोमोझोममध्ये होते, सेक्स क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे. ठीक आहे, चला आता लास्ट आपण बघूया अजून एक. ठीक आहे, दॅट इज होलॅन्ड्रिक जीन्स म्हणजे काय. ठीक आहे, होलॅन्ड्रिक जीन्स काय आहे, होलॅन्ड्रिक जीन्स. होलॅन्ड्रिक जीन्स मीन्स द जीन्स ऑन Y क्रोमोझोम, दोज जीन्स आर कॉल्ड ॲज होलॅन्ड्रिक जीन्स. मग आता आपण जसं एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर बघितले किंवा एक्स लिंक्ड डिसऑर्डर्स बघितले, त्या पद्धतीने Y लिंक डिसऑर्डर सुद्धा असतात, पण या ठिकाणी मोठे चेंजेस नाही होत यामध्ये. ठीक आहे, असे काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स दिसत नाही. ठीक आहे ना. मग असा डिसीज कोणता दिसतो आपल्याला की जो Y क्रोमोझोममुळेच होतो फक्त, तर दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज हायपरट्रायकॉसिस. हायपरट्रायकॉसिस म्हणजे काय, एक्स्ट्रा हेअर ऑन द इयर पिन्ना, जो आपल्या बाहेरची कानं दिसतात एक्स्ट्रा, ठीक आहे ना, बाहेरचा, सॉरी एक्सटर्नल. ठीक आहे, दॅट इज दी इयर पिन्ना. ठीक आहे, या इयर पिन्नावरती काय होतं, हेअरची ग्रोथ होते. नॉर्मली हेअरची ग्रोथ नसते पण ती ग्रोथ होते कोणामध्ये, ज्याच्यामध्ये हायपरट्रायकॉसिस आहे. म्हणजे हायपरट्रायकॉसिस कोणामध्ये होणार आहे, ओनली इन द मेल होणार आहे. कारण का, त्याचा जीन कुठे लोकेटेड आहे, Y क्रोमोझोम. फिमेलमध्ये तर होऊ शकत नाही कारण फिमेलमध्ये Y क्रोमोझोम येतच नाही. सो होलॅन्ड्रिक जीन्स किंवा हायपरट्रायकॉसिस हा जो डिसऑर्डर आहे, म्हणजे एक्स्ट्रा हेअर जे ग्रोथ होतात पिन्नावरती, हा डिसऑर्डर ओनली अँड ओनली कोणामध्ये होणार आहे, मेलमध्ये होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज दी क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. इथं आपलं फिनिश झालेले आहेत सगळे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. ठीक आहे, आता या चॅप्टरचं लास्ट लेक्चर राहिलेलं आहे, ते लेक्चर म्हणजे आपल्याला पेडिग्री ॲनालिसिसवरती बघायचं आहे. पेडिग्री ॲनालिसिसमध्ये बघायचं की ऑटोझोमल आहे की तो सेक्स लिंक्ड आहे, कसं आपण आयडेंटिफाय करायचं, आणि त्यामध्ये पण तो डॉमिनंट आहे की रिसेसिव्ह हे कसं आयडेंटिफाय काय करायचं, याचं मी लास्ट लेक्चर करणार आहे. आणि तेव्हा आपला हा चॅप्टर कम्प्लिटली फिनिश होतो. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतील आपलं चॅप्टर या टॉपिकमध्ये फिनिश झालेलाच आहे, पण ॲक्च्युली आपण थोडंसं पुढे जाऊन की ते कसं आयडेंटिफाय करायचं पेडिग्री ॲनालिसिस, ते पण आपण त्यामध्ये बघणार आहे. सो ते लेक्चर ज्यावेळी होईल म्हणजे नेक्स्ट लेक्चर, तेव्हा आपला हा चॅप्टर मी डिक्लेअर करेल की फिनिश झालेला आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या नोट्स प्रिपेअर करून ठेवायचे आहे. नेक्स्ट 2 डेजमध्ये मी नोट्स मागवणार आहे. मला नोट्स ज्या असतील त्या तुमच्या सगळ्यांच्या कंप्लीट असायला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.